संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करती सकळ, तेने आळा गोपाळ कृपा करी. प्रथम मी माझ्या माऊलीच्या चरणी पळून सुद्धा हनुमंतरायाच्या चरणी त्रिवार कोटी 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 प्रणाम दंडवत नमस्कार करते. आणि येथे बसलेले गावकरी मंडळी, माझ्या आई वडील बहीण भाऊ, आमचे बाबा आमच्यासोबत नेहमीच असा बरं का कीर्तन बाबा असताना तुम्ही कशाला बनाचा, कारण तुम्ही सगळे प्रथम मी श्रोत्यांना वंदन करते. ध्येयं सदा परिभवनं विष्टदोहं, तीर्थस्पदं शिवगिरञ्चे नित्यं शरणं, धृतार्तिहं प्रणतपाल भवाब्धि पोतं, वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं, चरणारविन्दं. का तर तुम्ही बसले मायबाप, वक्त्यापेक्षा श्रोते श्रेष्ठ असतात. कारण तुम्ही कसे आहात आणि परिहार मी नंतर देणार आहे. आज चालू असलेली श्रीमद भागवत कथा कशी आहे, जीवनातली व्यथा निवारणारी आहे. ज्या कोणी महात्म्याने इथे कथेचं रोपते आणि महाराजांनी जे रोपटं लावलं त्याचं पाणी टाकून तुम्ही त्या रोपट्याला वाढ वाहता, त्याला खुंटू नका. कारण आपण 12 महिन्यात एकच सप्ताह करतो आणि त्या सप्त्यामध्ये आपल्याला खूप आनंद मिळतो. आणि सप्त्यामध्ये काय होतं, इथे देव भक्त नाम कथा त्रिवेणी संगम, इथे देव आहे, भक्त आहे, नामही आहे. म्हणून गावात जेवढे काही विघ्न अकल्पित विघ्न असतात ते सगळे निघून जातात. आणि 12 महिने जेवढे काही पाप आपल्याच्याने होतात कळत न कळत, तुम्ही म्हणाल आम्ही पाप कोणते करतो, काही पण पाप होतात. किडामुळे पायाखाली येतात, गाईला शिव्या घालतो, आई वडिलांना त्रास देतो, काही ना काही मुखातून खोटं पण येतं आपल्या, म्हणून ते सुद्धा पाप भरपूर होतं. या पृथ्वीला त्याचा भाग होतो. आणि ते झालेलं पृथ्वी ग्रामदेवते जेवढं झालेलं पाप या ग्रामामध्ये गावामध्ये ते या सप्त्यामध्ये 60 दिवसामध्ये सगळं जरूर नष्ट होतात. विठ्ठल आणि इथे आता कोणाकोणाचं नाव घ्यायचं मी शेवटी घेते, पण आठवण करून द्या कारण मी भुलक करा. बाबा सुर है ना ताल है, जिंदड़ी बेहाल है, सुर है ना ताल है, जिंदड़ी बेहाल है, आजा सावरिया आ ताल से ताल मिला, प्रत्येक माणसाचे बेहाल आहेत, परंतु आपण या लटक्या फलकट संसाराला आपला काय समजतो, सत्य समजतो. स्वर्ग सत्य जे आहे ते सोडून देतो. आणि आज श्रीमद भागवत कथेतली सेवा, या हरिनाम सप्त्यातली सेवा आज मी पण विसरले. कथा कोण करतो इथे, कथा कोणता महाराज आहे, तुम्ही तर हटकर आहे का. म्हणून आज कथेतला 6वं पुष्प माझ्याकडे, कीर्तनाचं 6वं पुष्प माझ्याकडे आलं. मी खूप भाग्यवान आहे. 5वं का 6वं, 6वं ना असं मी मला खरं झोपले की काय. मी पण आता इथे विठ्ठला आणि अभंग कोणाचा निवडलाय, जगद्गुरु तुकोबार आहे. संत प्रकरणातील 4 चरणाचा. आणि त्या तुकोबारायचा, त्या तुकोबारा गाड्यात सिट्या नको मारते बाबा. आणि तुकोबाराला काय म्हणतात, ज्या बघा आपण जर मेलो ना तर आपलं शरीर इथे जाळावं लागतं की नाही. मग तुकोबाराचं शरीर कसं, कुठे शरीर त्यांचं जाळला का ते गेले शरीर असे गेले. आणि आता तुकोबाराची बीज झालेली आहे. कारण ज्या तुकोबाराचा अधिकार असा आहे त्याने मरणाला सुद्धा हरवलं, काळाला सुद्धा हरवलं. तुकाराम नाम घेता येत कापे. कारण तुकोबारा असे आहेत, तुकोबारा म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाहिजे. म्हणून त्या तुकोबाराचा ज्याला काळही थरथरा कापतो असा तुकोबाराचा अधिकार. ते सामान्य आहेत का. तुम्ही म्हणाल ताई तुकोबाराच्या घरी तर तुकोबारा कसे होते,
आम्ही सदा सोडके जवळ येता चोर धाके. मग त्या तुकोबारांचा अधिकार एवढा आहे का? त्या तुकोबाराचा अधिकार एवढा आहे. आणि तो ज्ञानोबाराला 750 वर्ष. या अजूनही ज्ञानोबारांच्या आणि तुकोबारांच्या अभंगावरती आमच्यासारखे महाराज आपलं जीवन जगत आहेत. आणि तुम्ही सुद्धा त्यांचा एक अभंगाचा एक पाकिट 10,000 5,000 आपण घेतो. नाही आता तर 20,000-30,000 रुपये एका अभंगाचं पाकिट घ्यायला. मग त्यांचा असं एक अभंगावर जर एवढे जीवन प्रपंच चालतात तर त्यांचे अभंग एकूण टोटल किती आहेत की नाही? मग एवढ्या अभंगाची जर तुम्ही किंमत लावा तर किती होईल त्याची? तुकोबारे जरीही, कारण तुकोबाऱ्याकडे संपत्ती नव्हती का? खूप संपत्ती होती. तुकोबाऱ्याकडे भरपूर संपत्ती होती, परंतु त्यांनी काय केलं? सगळी संपत्ती वाटून दिली, कारण त्यांना संपत्तीमध्ये गुंतून राहायचं नव्हतं. आणि अशा तुकोबाऱ्याचा अभंग, जगद्गुरु तुकोबाऱ्याचा अभंग, संतांचा प्राण, संतांचा शिरोमणी असे तुकोबाराय, त्यांचा अभंग मी तुमच्या सेवेसाठी 4 चरणाचा संत प्रकरणातील निवडलेला आहे. बघा, तुकोबार काय सामान्य होते का? पहिले तुकोबाराकडून आपला अभंग काय? संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. तुकोबारांचा अधिकार किती होता बघा. तुकोबारा स्वदेहा सहित वैकुंठाला गेल्या असताना किती वेळा घरी वापस परत आली हो बाबा? का सांग बरं? 3 वेळा. 1 वेळा नाही, 3 वेळा बाबा. एक आले संताची धनाडीसाठी, धनाडीच की जगणारे संताची जगणारीसाठी 1 वेळा. कोण म्हणते जगणार? तुम्ही म्हणा बाबा म्हणते, यांच्यासाठी टाळ होता महाराजासाठी. एक तुकोबार आले संताची जगणारीसाठी, दुसरे आले भागीरथी ताईसाठी, आणि तिसरे आले निळोबाऱ्यासाठी. 3 वेळा वैकुंठ तुकोबारा स्वशरीरा सहितच आले, स्वशरीरात गेले. आणि तुकोबाराने निळोबाराने ठरवलं होतं की तुकोबारा असताना तुकोबारापासून अनुग्रह घ्यायचा, म्हणजे गुरुमंत्र घ्यायचा. परंतु होतं काय? तुकोबाराचा वेळ संपतो आणि तुकोबारा निघून जातात. मग निळोबारा म्हणायला लागले की मी ठरवलं होतं निळोबाराचं, मी तुकोबाराचा अनुग्रह घ्यायचा, पण तुकोबारा मला अनुग्रह न देता गेले कसे काय? मला अनुग्रह न देता गेले कसे काय? मग निळोबाराने 42 दिवसापर्यंत अनुष्ठान केलंय. कुठे केले? इंद्रायणीच्या काठी. 42 दिवसापर्यंत निळोबाराय बिना अन्न पाण्याचे निर्जल राहिलेले आहे. आता जरी तुकोबारा येतील मला अनुग्रह देतील. त्यांचा ते अनुष्ठान बघून, त्यांचं ते तप बघून, त्याचं नामचिंतन बघून श्री हरी नारायण पंढरीनाथ साक्षात भेट देण्यासाठी आले. निळोबारायांना भेट देण्यासाठी आले. म्हणाले, निळोबा अरे तुकोबा तर येऊ शकत नाही, कारण मृत्यू लोकांचा नियम आहे. एकदा इथून जो मृत्यू लोकातून माणूस गेलेला परत येऊ शकत नाही. तुकोबारा येऊ शकत नाही, परंतु मी आलो म्हणे, घे माझं दर्शन, हो कृतज्ञ. जे काय हवं आहे ते मागून घे निळोबा. तुकोबारा संत आहे, मी देव आहे, देव तुझ्या दर्शनाला आलो. निळोबाराय म्हणतात, देवा तुझं लागे तुझं लागे इथे बोलावले कोणी प्रार्थीला वाचून आला शिका. तुला का मी फोन केला काय म्हणे? तू का आला मला भेटण्यासाठी? अरे मी तुझा धावा नाही, तुकोयाचा धावा केला. मी तुकोबाराचा धावा केला, तुझा नाही केला. बघा
साक्षात श्री हरी नारायण आपल्या दारात आला तरी त्याला आपण ते नाकारला. संतांनी काय म्हणलं, मला संताचं दर्शन पाहिजे, देवाचं दर्शन नाही, कारण संत हे देवापेक्षा श्रेष्ठ आहे. एक वेळा देवाची भेट होणे सुलभ आहे, परंतु संताची भेट फार दुर्लभ आहे. का? संत कोण आहेत? आपण कोण आहोत? आपण पावसात जे पहिलं पाणी पडतं ना, ते आकाशातून झरे वाहतात, म्हणजे माळावरून कायचे झरे वाहतात, ती पिवळ्या पिवळ्या पाणी खळखळ करतात आणि ते झरे खळखळ खळखळ वाहत पुढे जातात, नदीला मिळतात. आणि नदी कोणाला मिळते? समुद्राला मिळते. मग आपण झरे संताची आशा केली पाहिजे. संताची भेट कधी मिळेल याच्यासाठी आपण तत्पर राहिलं पाहिजे. संत केव्हा येतील, मला मार्ग किंवा दावतील, याच्यासाठी आपण तत्पर राहिलं पाहिजे. जेव्हा आपल्यावरती संताची कृपा होते, म्हणजे आपण झरा संत, म्हणजे आपण झरा हे नदीला मिळणार, संताची कृपा झाली. नदी कुठे मिळणार? समुद्राला. समुद्र म्हणजे कोण आहे? देव. आणि नदी म्हणजे आहे संत. म्हणून आपल्याला देवाची भेट सहज होऊ शकेल. नामदेवाला भेट झाली होती का बाबा? झाली होती. नामदेवासोबत देव जेवायचे, पण देव कळाला का? नाही कळाला. मिळाला पण कळाला नाही. का कळाला नाही? जोपर्यंत संताचा गुरुचा अनुग्रह झाला नाही तोपर्यंत देव सुद्धा कळाला नाही. म्हणून माणसाला, प्रत्येक जीवाला या जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर गुरु हे अनिवार्य आहे. गुरु करावाच, परंतु गुरु असे काही आहेत की देवापासून दूर करणारे आहेत. मीच देव, देव कुठेच नाही, मला माना तुम्ही. गुरु असा करा, त्याने आपल्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ टाकली पाहिजे, चंदनाचा बुका आपल्याला लावायला शिकवला पाहिजे आणि आपल्याला व्यसनापासून दूर ठेवलं पाहिजे, देवाचं दर्शन करून दिलं पाहिजे, स्वतःला अहम ब्रह्मास्मी, स्वतःला दर्शन करून दिलं पाहिजे. असे गुरु करा. नाही तर गुरु खूप आहेत, गुरु फार आहेत. गुरु चरणी भेट सभावा, गुरु चरणी भेट सभावा, गुरु चरणी भेट सभावा, गुरु चरणी भेट सभावा, आपल्या भेट देवा, आपल्या भेट देवा, म्हणून गुरुची बाबा, म्हणून गुरुची बाबा, सुंदर प्रमाण म्हटलं महाराज. म्हणून गुरुशी भजावे. गुरुला का भजावे? कारण गुरु हा देवाचं दर्शन घडून देतो, आपलं स्वतःला दर्शन करून देतो. म्हणून निळोबाला म्हणायला लागले, देवा मी तुला बोलवलं नाही रे, मी तर माझ्या तुकोबाराचा धावा केला. देवाला सुद्धा परत जावं लागलं, सांगा तुम्ही. नंतर तुकोबारानं पाठवा लागला देवाला मजबूर होऊन, कारण निळोबारांचा अधिकार तेवढा होता. आता तुम्ही सांगा, मोठ्याच्या घरी लहान माणूस जातो का मोठा माणूस जातो? काम पडल्याच्या नंतर छोटा माणूस मोठ्याकडे जाणार ना, छोटा माणूस मोठ्याकडे जाणार. मग जर श्री हरिनारायण कोण आहे? जगाचा. मी बोलविला वेदू बोले, मी चालविला सुरे चाले, मी हलविला प्राण हाले, ऐसा जगाचा चाळीत मी. जो म्हणतो मी बोलल्याशिवाय सूर्य सुद्धा चालू शकत नाही, मी बोलल्याशिवाय वेद सुद्धा बोलत नाही, मी हलवल्याशिवाय प्राण सुद्धा हलत नाही, असा अधिकारी मी आहे. आणि तो जर तेवढा अधिकारी माणूस कुठे आला? निळोबाराकडे. मग निळोबाराचे किती अधिकार मोठा असेल बाबा? मग देवापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? संत आहे. विठ्ठल याच्यातून काय सांगायचं की तुकोबारायांना, निळोबारायांना विश्वास होता कोणावरती? संत
देव येऊन गेले पण संत भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संताच्या पायी कसा विश्वास आहे हे तुकोबाने पहिल्या चरणात संताची पाय